आता मी डीमार्ट वरून सामान घेऊन आलेले आहे। तर रात्रीच्या 9:30 वाजून गेलेले आहेत। मला आता स्वयंपाक करायचा आहे। भात नुसता केलेला होता। तर तुम्हाला घड्याळामध्ये दाखवते की किती वाजलेले आहेत। तर ह्या बघा 9:15 वाजाय आलेले आहेत। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आता मी चाललेले आहे डीमार्टला। घड्याळामध्ये दाखवते तुम्हाला किती वाजलेले आहेत त्या। तर बघा संध्याकाळच्या ना 6:15 वाजलेले आहेत। तर सकाळपासून लाईटचं काम चाललेलं होतं। तर तुम्हाला थोडासा प्रकाश हॉलमध्ये माझ्या दिसतच असेल ना। 1-2 लाईटा गेलेल्या होत्या आणि बटणं पण थोडीशी लूज झालेली होती ना, ती व्यवस्थित इलेक्ट्रॉनिक वाल्याला बोलवून ना व्यवस्थित करून घेतली। तर उशीर झाला त्यामुळे, आणि मग झाडू मारला, लादी वगैरे पुसायची ती पुसली। आता झालेलं आहे सर्व काम घरातलं। भात पण केलेला आहे। तर म्हटलं मागं आल्यानंतर भाजी आणि भाकरी करायची, सामान घेऊन येऊ, कारण उद्या जाया भेटते का नाही काय माहित, म्हणून म्हटलं चला आज जाऊन येऊ। तर चाललेली आहे डीमार्टला। तर चला मग डीमार्टला जाऊन येऊ। तर बघा किचन मध्ये गॅस बंद आहे का बघू। तर आता केलेला आहे गॅस बंद। भात पण झालेला आहे आणि विघ्नेश आहे ना झोपलेला आहे, त्याला उठवते कारण दुपारी झोपला नव्हता। दुपारी थोडाफार आता झोपतो ना। विघ्नेश उठ बाळा, संध्याकाळ झाल्या 7:15 वाजले, झोपू नये, उठ उठ बाळा, तोंड धु आणि अभ्यास करा। मी चालल्या डीमार्टला बाळा सामान आणायला। आता ओंकार आणि विघ्नेश आहे घरी। आता चाललेले आहे मी एकटीच। तर चला मी जाऊन येते। 7:15 वाजून गेलेले आहेत। तर काय माहिती गर्दी आहे का, गर्दी असेल तर मग उशीर होतो डीमार्टमध्ये। तर आता तर मला वाटतंय गर्दी नसेल, कारण शनिवार रविवारची गर्दी असते, पण काय माहिती असली तर चला बघू। आता मी डीमार्टला पोहोचलेले आहे। गाडी इथं मी पार्किंग केली आणि त्यानंतर आता आज जायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला ह्या गाड्या बाहेर लावलेल्या आहेत ना, खूप साऱ्या, त्या दाखवते। तर गाड्या तर बाहेर खूप साऱ्या होत्या, पण म्हटलं आतमध्ये जाऊन बघू आपण गर्दी आहे का। तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊन बघू किती गर्दी आहे ती। काउंटरला तर नाही जास्त, पण आतमध्ये थोडीशी होती गर्दी। पोहायचं सामान मी न्यायला आली ती ना त्या दिवशी, तुम्हाला व्हिडिओ तो पण पाठवलेला आहे। त्या दिवशी खूप सारी गर्दी होती। आज तर एवढी नाहीये पण आहे। तर रविवार शनिवार नसून सुद्धा एवढी गर्दी आहे। तर बघा उद्या किती होईल शनिवार रविवारी। तर हा व्हिडिओ आहे ना तो शुक्रवारचा आहे, तुम्हाला रविवारी येतोय। तर पुढे जाऊ आपण। आणि डाळी वगैरे मला घ्यायची आहेत ना, तर तुरीची डाळ इथं आहे, ती तुरीची डाळ, मसूरची डाळ, उडदाची डाळ घ्यायची आहे म्हणून मी तर आलेली आहे। तर इथल्या डाळी आहेत ना त्या घेतल्या आणि काउंटरला जायचं होतं। तर काउंटरला बघत होती मी गर्दी आहे का, तर नव्हती गर्दी जास्त। एक दोन असं कस्टमर काउंटरला होते, जास्त काही नव्हते। तर मी जाते आता काउंटरला आणि बिलिंग करते। ते बिलिंग केलं त्यानंतर मला कडधान्य घ्यायची होती ना, तर मी इकडं कडधान्य घेण्यासाठी आलेले आहे। तर मला मटकी पण घ्यायची होती। तर मटकी बघत होती पण अर्धा किलोची दिसत नव्हती, तर खाली होती ती घेतली। त्यानंतर मला काळा वाटाणा आहे ना तो घ्यायचा होता, तर इकडे तो लास्टला होता तो पण घेतला। आता जाऊ आपण काउंटरवरती आणि बिलिंग करू। तर हे बघा सामान मी घेतलेलं आहे। बिलिंग करण्यासाठी मी काउंटरवरती आलेली होती। तर तिथं खूप गर्दी होती काउंटरवरती। 2-3 अशी म्हणजे कस्टमर होती ना, त्यांनी लाईन लावून उभा राहिलेले होते। तर पुढच्या काउंटरला मोकळंच काउंटर होतं, तर तिकडं मी पुढे गेली आणि बिलिंग वगैरे केलं ना तर घरी आलेले आहे। आता मी डीमार्ट वरून सामान घेऊन आलेले आहे। तर रात्रीच्या 9:30 वाजून गेलेले आहेत। मला आता स्वयंपाक करायचा आहे। भात नुसता केलेला होता। तर तुम्हाला घड्याळामध्ये दाखवते की किती वाजलेले आहेत। तर ह्या बघा 9:15 वाजाय आलेले आहेत। तर आता स्वयंपाकाला लागते। पनीर आणायला विघ्नेशला लावून दिला आता त्यानं ना, बघा अर्धा पाव पनीर घेऊन आलाय। त्याला सांगितलं तर पाव किलो घेऊन या, आलाय अर्धा पाव घेऊन। त्याने डबल घालवलाय, म्हटलं आणि पाव किलो घेऊन या, अर्धा पाव पुरणार नाही म्हणून। आता पनीरची एकच भाजी करणार आहे आणि चपात्या करणार आहे। आणि सामान बघा इथं आणून ठेवलेलं आहे। आता काय ठेवणार नाही, जेवण झाल्याच्या नंतर बघते मग ठेवायचं। तर इथं ठेवलेलं आहे सामान। इकडं कांदा, बटाटा, लसूण हे सगळं संपलेलं होतं ना, ते पण आता घेऊन आलेले आहे। ते सुद्धा आता जाळीत ठेवायचं आहे। तर चला ते ठेवून घेते आणि त्यानंतर ना मग स्वयंपाकाला चालू करते, म्हणजे चपात्यानं पनीरची भाजी करून घेते। तर चला मला ताण लागलेले, खूप ताण लागलेले आहे। मी डीमार्टला पोहोचली त्यावेळेस मला ताण लागलेली होती, कारण मी बॉटल वगैरे पाण्याची घेऊन गेलीच नव्हती। मला असं वाटतं की आत्ताच पाणी प्यावं, कारण सर्दी झाल्या। 10-15 दिवस झालं सर्दी आहे। आणि ना काल मी खोकल्यावरचं औषध प्याले, कारण कोरडा खोकला येतोय म्हणून। तर पातळ सर्दी झाली ना, कोरडं पडल्यागत ना घशाला होते। तर पाणी पाहिजे होतं मला। डीमार्टला गेलो त्यावेळेस पाणी पाहिजे होतं। तिथं काय पाणी थंडगार होतं, पण मी ते काय घेतलं नाही। म्हटलं जर आता घेतलं थंडगार पाणी तर जास्त सर्दी होईल,
म्हणून पाणी नाही घेतलं. आणि आता ना पाणी पिते. ताण लागलेली आहे किचनमध्ये जाऊन. चला लाईट लावते किचनची. बटणं आहेत ना चेंज केले ते, त्याच्यामुळं काही समजेना झाले. तर ही बघा सकाळी बटणं ही थोडीशी लूज झालेली ती सुद्धा चेंज केली. तर मला नवीन दिसत असतील ना. तर ही बघा, तर हे बटन आहे ना इथलं आहे किचनमधलं, ते इकडं होतं ते इकडं गाठले. ते सारखं ह्याच बटनावरती बोट जाते. पाणी पिते आधी मी आता. आता विघ्नेश कधी येतोय काय माहिती. त्याला सांगितले लवकर ये रे बाबा, 9:30 वाजून गेलेले आहेत. तर चला किचनमध्ये जाऊन आता ना पनीरची भाजी करू आपण. त्याला म्हटलं पाव किलो घेऊन ये, त्यानं सरळ ऐकलं नाही काय माहिती. ते आला अर्धा पाव घेऊन. तर चला आता मी कांदे लसूण ठेवते. आता ना कांदा बटाटा लसूण हे सगळं भरून ठेवलेलं आहे जाळीमध्ये या. आणि इकडं कांदा सुद्धा चिरलेला आहे. तर हा बघा टॅमॅटो घेतलेले आहेत 2. त्यानंतर बदाम पण घेतलेले आहेत 4-5, कारण यामध्ये ना बारीक करायचे आहेत. खूप छान लागते प्युरी. पनीरला अशी गिरवी केली ना, बदाम काजू नाही तर म्हणून बदाम टाकत्या 4-5. त्यानंतर अद्रक पण 1.5 इंच घेतलेला आहे. कांदे घेतले आहेत 5-7, ते पण चिरून घेतलेले आहेत. आता हे सगळ्याची ना बारीक अशी पेस्ट करून घेते. आणि इकडे पनीर पण आहे ते चिरून घ्यायचं आहे. कांद्याची ते मस्त अशी बारीक प्युरी करून घेते. तर एका ताईंची मला कमेंट आलेली होती, ताई तुमचा मिक्सर ना खूप छान छाटछुटीत एकदम आहे, ठेवला तर एकदम दिसून पण येत नाही अशा मिक्सर आहे. कारण छोट्या जागेमध्ये बसला जातो. तर हा मिक्सर आहे ना तुम्ही कुठून घेतलेला आहे? तर मी हा मिक्सर आहे तर खारघरमधूनच घेतलेला आहे. ह्या मिक्सरला 10 वर्ष झाली पण बिघडलेलं नाही एकदा सुद्धा. फक्त भांडे आहेत ना ती मी आता चेंज केलेली आहेत, कारण भांडे आहेत ते जास्त दिवस टिकत नाही. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्यासारखं बारीक करत असतो किंवा कांद्याची पेस्ट वगैरे करत असतो, ते ब्लेड असतं ते मोडतं. त्यामुळे माझं ना मिक्सरचं भांडं मोठं आहे ते आहे. आणि 2 आहेत ना भांडी ती खराब झालीत, म्हणजे त्याच्या आतली ब्लेड असतात ना ते मोडली. तर मी दुसरी डायरेक्ट घेतलेली आहेत. ब्लेड वगैरे काय बसवलं नाही. ब्लेड बसवले ना तर टिकत नाहीत जास्त दिवस, म्हणून मी काय केलं डायरेक्ट आहे ते नवीन घेतलेलं आहे. ज्या दिवशी मी तुरब्याला गेली ती ना भाऊबीजच्या आदल्या दिवशी सामान घेण्यासाठी, त्यावेळेलाच तिकडून आणलेलं आहे 350 रुपयाचं. तर मस्त असं आहे मोठं एकदम. किती मसाला करावा, खूप छान असं जाड आहे. आणि पान पण आतलं ना खूप छान धारदार आहे. लगेच ना मसाला बारीक होतोय. तर मी इथं प्युरी सगळी आहे ती करून घेते आता. चला तर मग आज आपल्याला पनीर टिक्का करायचा आहे. त्यासाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढई आपली गरम झाली की त्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल गरम झालं की लगेच आपल्याला कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक या सर्वाची ना आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती त्या तेलामध्ये टाकायची आहे. तर मस्त अशी भाजून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत या प्युरीला चांगली भाजून घ्यायची. तर सगळा मसाला आहे भांड्याला लागलेला तो पण टाकून घेतला. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, म्हणजे प्युरी आपली लवकर शिजली जाते तेलामध्ये. आता ही प्युरी आहे ती सगळी हलवून घेऊ आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 3 ते 4 मिनिटं या प्युरीला चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत. तर चला मी झाकण ठेवते. त्यानंतर आपण बघू आपली प्युरी किती भाजलेली आहे. तर मी आता झाकण काढून बघितलं तर थोडी भाजलेली होती. आता आपण लाल तिखट टाकू 2 चमचे, काळा मसाला टाकायचा आहे 1.5 चमचा. तर आता हे सर्व मसाले टाकलेले आहेत. हे सर्व मसाले आता आपण हलवून लाल तिखट, काळा मसाला हा सर्व मसाला भाजून घेतला. त्यानंतर हा सुहाना पनीर टिक्का मसाला आहे ना तो सर्व पॉकेट आहे ते टाकणार आहे. कारण पनीर टिक्का बनवायचा असेल ना तर हे पॉकेट पूर्ण टाकायचं, म्हणजे आपला पनीर टिक्का भाजी असते ना ती खूप छान लागते. त्यानंतर हिंग घेतलेला आहे 1 चमचा, तो पण टाकणार आहे. हिंग आपल्याला का टाकायचा असतो भाजीमध्ये? आपल्या भाजीला चांगला सुगंध यावा, वास यावा किंवा फ्लेवर आहे तो भाजीचा चांगला यावा, त्यासाठी भाजीमध्ये हिंग टाकायचा. तर आता झाकण ठेवूनच मी हलवून घेतलं, कारण बाहेर ना सगळ्या चिकळ्या उडत आहेत किंवा डाग वगैरे उडले जात आहे स्टाईलवरती, म्हणून मी असं झाकण ठेवूनच मसाला टाकून घेतला आणि हलवून घेतलेला आहे. आता आपली प्युरी आहे ना पेस्ट आहे ती भाजीपर्यंत आपण चपातीचं पीठ पण मळून घेऊ. तर चला मी आता चपातीचं पीठ पण मळून घेते.
चपातीचं पीठ मळून झालेलं होतं, तर मी इकडे बघते प्युरी कशी झालेली आहे. तर झाकण काढून ठेवलं, त्यानंतर जरा हलवून बघते तेल सोडलेलं आहे का. तर मस्त असं तेल सोडलेलं होतं प्युरीनं. तर खूप छान प्युरी भाजलेली आहे. तर आता पनीरचं काप जे आपण केलेले आहेत ना ते टाकू. हे पनीर आहे ते 1/2 किलो आहे. आपण पनीरचं काप टाकलेले आहेत मसाल्यामध्ये ते चांगलं हलवून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनिटं चांगलं या मसाल्यामध्ये पनीरचं काप आहे ते हलवून घ्यायचं, म्हणजे पनीर आहे ते चविष्ट लागतं. तर आता काप आहे ते चांगलं मसाल्यामध्ये भाजलेले आहेत. 1 ते 1.5 मिनिटं चटणी मीठ लागलेली जाते त्याला, त्यामुळे ते चांगले लागतात. तर मी इथं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर धना पावडर 1/2 चमचा टाकला, कारण आपण पनीर टिक्का मसाला टाकला असेल तरी सुद्धा घरचे बेसिक मसाले असतात ते थोडे थोडे टाकायचे, म्हणजे चव चांगली लागते. आता मी सर्व मसाले आहेत ते हलवून घेते. त्यानंतर आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. तर दुसऱ्या शेगडीवरती मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता मी याच्यामध्ये 2 ग्लास ना गरम पाणी ओतणार आहे. तर जास्त पण पाणी ओतायचं नाही, कारण आपला पनीर टिक्का असतो तो घट्ट दाटसर असतो, म्हणून पातळ करायचा नाही, नाहीतर मग पनीर टिक्का तो तयार होत नाही. दाटसर असेल तरच पनीर टिक्का तयार होतो. आता आपण पनीरच्या भाजीमध्ये चमचा फिरवून घेतला, कारण पाणी आणि मसाला असतो तो एकजीव होतो, त्यामुळे आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे. तर बघा लगेच उकळी आलेली आहे, कारण गरम पाणी टाकल्यामुळे. 3 ते 4 मिनिटं आपल्याला भाजीला शिजवून घ्यायची आणि मग आपण बंद करायचे आहे. पण आपल्या भाजी अजून झालेली नाही, अजून भाजीला आपल्या 2 मिनिटं पाहिजेत. 2 मिनिटं शिजलेले आहे. तर मी इकडे ना दूध तापत ठेवलेलं होतं. 2 लिटर दूध डीमार्टवरून आणलेलं होतं ना, ते 1 लिटर दूध आहे ते बारक्या टोपामध्ये काढून ठेवलेलं आहे. ते सकाळच्याला ठेवलेलं आहे आणि 1 लिटरची खीर बनवायची आहे, कारण मुलांना खीर पाहिजे होती, म्हणून म्हटलं चला कस्टर्ड पावडर आहे तर त्याची ना खीर बनवू आपण. दूध आपल्या खळखळून चांगली उकळी आलेली होती. 3 ते 4 मिनिटं दूध आटलं पण होतं चांगलं. तर म्हटलं आता कस्टर्ड पावडर टाकायची. तर मी इथं 2 चमचे कस्टर्ड पावडर घेऊन ती पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि या दुधामध्ये ओतायची आहे. कस्टर्ड पावडरला तशीच गरम दुधामध्ये कधी टाकायची नाही, नाहीतर मग गुठळ्या होऊन जातात. थंड पाण्यामध्ये मिक्स करून नंतरच आपल्याला दुधामध्ये ओतायची आहे. तर आता बघा कसली मस्त झालेली आहे कस्टर्ड पावडर बघा. आणि फ्लेवर आहेत ना वेगवेगळे असतात, तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो आणायचा आणि वापरायचा दुधामध्ये खीर बनवता त्यावेळेला. खूप छान खीर लागते. तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहे. टाकू आता आपल्याला साखर टाकायची आहे यामध्ये. तर मी 3 वाट्या साखर टाकणार आहे, पण ही वाटी आहे ना माझी ती छोटी आहे, म्हणजे साखरेचा जो डब्बा आहे ना रोज चहा बनवतो त्यामध्येच ही वाटी असते, ती एकदम छोटी आहे, काही मोठी नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल एवढी मोठी 3 वाट्या टाकायच्या म्हटल्यानंतर दूध खूप गोड होईल. तर छोट्या वाटीनं 3 वाट्या टाकलेल्या आहेत. तर आता आपल्याला ना वेलची टाकायची आहे. तर 3 ते 4 मी वेलच्या चेचून नाही घेतल्या, तशाच ना सोलून घेतलेल्या आहेत आणि टाकलेल्या आहेत, कारण जी वेलची बारीक केलेली होती दिपवाळी मध्ये ती संपलेली होती, म्हणून म्हटलं चला 3-4 वेलची अशी सोलून टाकते. तर टर्पल वगैरे काही टाकलं नाही, कारण दूध आहे त्यामुळे म्हटलं नको. तर नुसते आतले जे वेलचीचा भाग असतो तोच टाकलेला होता. तिकडं पनीर टिक्का पण आपला तयार झालेला होता. खूप छान मस्त असा पनीर टिक्का तयार झालेला आहे. तर आता ना अजून शिजून द्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटं. अजून काही दाटसरपणा आलेला नाही. तर गॅस आहे तो एकदम कमी केलेला आहे, कारण वरची तरंग आहे ना ती थोडीफार जात्या, त्यामुळे झाकण ठेवते, म्हणजे बाहेर सगळं उडलं जात नाही सगळ्या लादीवरून. तर पनीर टिक्का पण आपला तयार झाला. त्यानंतर मी आता चपात्या आहेत त्या करून घेते.
कस्टर्ड पावडर, काजू, बदाम, साखर टाकल्याच्या नंतर दूध आपलं आहे ना ते 10 ते 15 मिनटं आटवून घ्यायचं, म्हणजे दाटसरपणा खिरीला येतो. तर मी चपात्या झाल्या त्यावेळेला ह्या शेवळ्या आहेत ना त्या भाजून घेतलेल्या होत्या थोडंसं तेल टाकून. तर ह्या सगळ्या शेवळ्या मी काही दुधामध्ये टाकणार नाही, थोडेशाच टाकणार आहे, 3 ते 4 चमचे. म्हणजे काय होतं, शेवळ्यानं खूप छान खीर लागते. जर तुम्हाला शेवळ्या टाकायच्या नसतील तर तुम्ही तुपामध्ये तांदूळ ना भाजून बारीक करून बरबरीत एकदम टाका. खूप छान खीर लागते, तांदळाची मस्त खीर लागते अशी. तर आता पनीर टिक्का पण आपला तयार झालेला होता, गॅस बंद केला. आता आपली खीर पण तयार झालेली आहे, पण दाखवते तुम्हाला पनीर टिक्का अगोदर. तर हा बघा मस्त असा घट्ट दाटसर झालेला आहे. खूप छान असा पनीर टिक्का तयार होतो आणि त्याच्यावरती तरंग पण बघा आलेले आहे. मग अशी आपल्याला दिसत नव्हती, पण आता किती मस्त अशी लाल दिसते बघा. खूप छान झालेला होता. त्यानंतर आता आपली खीर पण तयार झालेली आहे. तो पण आता गॅस बंद करते, तुम्हाला दाखवते खीर कशी झालेली आहे. तर ही बघा खीर जरा हलवून पण दाखवते चमच्याने. तर बघा दाटसरपणा आलेला आहे. थंड झाल्याच्या नंतर आणि दाटसरपणा येतो. तर विघ्नेश जेवायला बसलेला होता, त्याला विचारलं, अरे पनीर टिक्का कसा झालेला होता, खीर कशी झालेली होती. तो म्हटला एकच नंबर झालेली होती, तो सांगत होता. तर आम्ही जेवून घेतलं सर्वांनी, मिस्टर पण आलेले होते. आता आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं. रात्रीच्या 11:15 वाजलेले आहेत. आज खूप उशीरच झाला, कारण डीमार्टला गेलेली ना तिकडच मला उशीर झाला. जाता वेळेस मला 7:30 वाजलेल्या होत्या घरात. तर गेली आणि त्यानंतर आली तर 9 वाजलेल्या होत्या, कारण बटाटा कांदा पण संपलेला होता ना, तो सुद्धा घेऊन आली. त्यानंतर स्वयंपाक केला आणि आता जेवण केलं आम्ही सर्वांनी. तर मिस्टर सुद्धा आलेले होते, तर आम्ही सर्वांनी बसून मस्त असं जेवण केलं. तर पनीर टिक्का भाजी ना खूप छान झालेली, मस्त झालेली होती. आणि जी खीर केली ना दुधाची, ती तर एक नंबर झालेली होती, सर्वांना आवडली. आणि पनीर टिक्का तुम्हाला दाखवला असतं, खूप छान भाजी लगेच फास्ट मध्ये होते हा मसाला टाकल्यानंतर. तर आता भांडी घासून घ्यायची आहेत. तर बघा किचनवरची भांडी आहेत ना सर्व, ते आता घासून घेते. तर सामान काय आता ठेवणार नाही, सकाळी ठेवणार आहे. लवकर झालंच तर मग ठेवते, नाही तर मग सकाळीच ठेवते. तर चला मी आता अगोदर भांडी आहेत नाही घासून घेते. पनीर टिक्का भाजी आपण केलेली होती ना ती खूप छान मस्त अशी झालेली होती. आमच्या घरात सगळ्यांनी ना बोटं चाटून आज खाल्लेली आहे भाजी, कारण एवढी छानच झालेली होती. आपण खीर केलेली होती ना ती तर भारीच झालेली होती. तुम्ही शेवळ्या टाकण्यापेक्षा तुम्ही तांदूळ तुपामध्ये भाजून ना बर्ग मिक्सरला बारीक करायचं आणि ते टाकायचं. खूप छान मस्त ह्याच्यापेक्षा पण टेस्टी अशी खीर तयार होते. मी म्हटलं आज उशीर झालेला आहे स्वयंपाक करण्यासाठी, त्यामुळे म्हटलं चला शेवाळ्या आहेत घरामध्ये त्या तव्यामध्ये भाजू चपातीच्या आणि त्याच टाकू, म्हणून मी टाकल्या होत्या. नाहीतर मी तांदळाचीच खीर बनवते. ज्या वेळेला मी करीन ना त्यावेळेला तुम्हाला मी नक्की दाखवीन. आता ना भांडी घासून झालेली आहेत. किचन ओटा घासून घेतला, पुसून घेतला. त्यानंतर शेगडी पण घासून पुसून घेतलेली आहे. सर्व किचनवरचं काम झालेलं आहे आता. तर सामान ठेवायचं आहे डीमार्टचं, आता ठेवणार नाही, कारण 12:15 वाजलेले आहेत. खूप वेळ झालेला आहे. सकाळपासून नुसतं कामच चालू आहे, हात चालू आहे सकाळपासून कामाला. म्हटलं आता झोपायचं जरा, म्हणजे सकाळी पण लवकर उठायला लागते ना. ओमकारचा तू 7 वाजता कॉलेजला, त्यामुळे त्याचा डबा पण बनवायला लागतो. तर चला व्हिडिओचा एंड मी इथंच करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, सर्वांना शुभरात्री.